नांदेड टुडे न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी रात्री अंदाजे 1 वाजताच्या दरम्यान केनल रोडवर ईस्ट केअर जवळ नांदेड येथे प्रफुल्ल उर्फ अरिजित सिंग गजानन चव्हाण यांच्या जुन्या भांडणाचे कारणावरून चाकू व तलवारीने वार करून खून करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील वरील आरोपी 1 व 2 हे गुन्हा घडल्यापासून फरार झाले होते. त्यावरून अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी स्थानिक गुन्हे शाखा नांदेडचे तत्कालीन पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना आरोपी शोध कामी आदेशित केले होते. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा नांदेडचे तत्कालीन पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी तपास पथके तयार करून रवाना करण्यात आले होते. त्यावरून वरील पथकांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन फरार आरोपितांच्या नांदेड जिल्हा, सोलापूर, पुणे येथे शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे यांना 21 एप्रिल 2026 रोजी गोपनीय माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील फरार आरोपी 1 व 2 हे वाराणसी राज्य उत्तर प्रदेश येथे आहेत. सदरची माहिती वरिष्ठांना देऊन त्यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे व त्यांची टीम असे आरोपितांचा शोध घेणे कामी रवाना झाले. पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे व टीम वाराणसी येथे जवळ पोहोचले असता गुप्त बातमीदार यांच्याकडून माहिती मिळाली की नमूद आरोपी हे वाराणसी येथून निघून जाण्याच्या तयारीत आहेत. सदर मिळालेली माहिती वरिष्ठांना दिली व वरिष्ठांचे आदेशाने वाराणसी स्थानिक पोलिसांची मदत घेऊन नमूद आरोपीची माहिती मिळाल्याच्या ठिकाणी जाऊन अतिशय शिताफीने आरोपी नामे एक साई उर्फ साई लाला दीपक सिंग गहेरवार, वय 26 वर्ष, राहणार बालाजी मंदिर जवळ सिडको नांदेड, आरोपी नंबर 2 नितेश परमेश्वर इंगले, वय 22 वर्ष, राहणार शिवनगर महाराणा प्रताप चौक नांदेड यांना 22 एप्रिल 2026 रोजी ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्यावरून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी साई उर्फ साई लाला दीपक सिंग गहेरवार, वय 26 वर्ष, बालाजी मंदिर जवळ सिडको नांदेड हा वाराणसी पोलिसांना सरेंडर हजर झाला आहे बाबत सोशल मीडियावरती बातमी प्रसारित करण्यात आली होती. परंतु सदर आरोपी हा वाराणसी उत्तर प्रदेश येथे स्वतःचे अस्तित्व लपवून तसेच स्वतःचे मोबाईल फोन बंद ठेवून पळून जाण्याच्या तयारीत होता. नांदेड पोलिसांनी तांत्रिक मदत व गुप्त बातमीदार यांचे माहितीच्या आधारे आरोपी क्रमांक 1 व 2 हे वाराणसी सोडून पळून जाण्याच्या तयारीत असताना नांदेड पोलीस व वाराणसी पोलिसांनी संयुक्त कार्यवाही करून त्यांना ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी करणारे अधिकारी वनमलदार यांचे पोलीस अधीक्षक नांदेड अविनाश कुमार यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे. तसेच पोलीस अधीक्षक वाराणसी यांनी सुद्धा वाराणसी पोलिसांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे. सदर कामगिरीकरिता वाराणसी पोलिसांना पोलीस अधीक्षक नांदेड यांच्याकडून प्रशंसापत्र पाठवित आहोत. नांदेड टुडे न्यूजला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.